नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगमध्ये आज भक्ती योग दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा झाला. नागरिकांना योगाचे महत्त्व आणि आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो. आज योगिनी एकादशी असल्यामुळे हा दिवस भक्ती योग या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. 1600 केंद्रांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या माध्यमातून योग दिन साजरा झाला. बेडग येथे ग्रामपंचायत बेडग, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सर्व कर्मचारी तसेच शाळा नंबर 2 अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांनी एकत्र येऊन भक्ती योग दिन साजरा केला. न्यू इंग्लिश स्कूल बेडगमध्ये विद्यानगर, गवरदेवी वाडी, पाटील वस्ती या शाळा सहभागी झाल्या होत्या. तसेच शाळा नंबर 1 मध्ये लक्ष्मीनगर, खरात वस्ती, नागरगोजेवाडी या शाळा सामील झाल्या होत्या. झूम ऑनलाईन ॲपद्वारे बेडग येथे तिन्ही केंद्रावर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन चालू होते. त्या पद्धतीने सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी भक्ती योग केला. यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील म्हणाले, आज 21 जून जागतिक योग दिनानिमित्त जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीनं राबवण्यात येणारा कार्यक्रम म्हणजे भक्ती योग. या भक्ती योगानिमित्त बेडग गावामध्ये जवळ 3 केंद्र आपण केली होती. त्या 3 केंद्र म्हणजे बेडग शाळा नंबर 1 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल बेडग आणि ग्रामपंचायत व शाळा नंबर 2 या 3 केंद्रामध्ये जवळ 2,500 ते 3,000 मुलं व बचत गट, महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी सर्वच या भक्ती योगाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. आणि हा बेडग गावातील भक्ती योग कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्वांनीच म्हणजे बेडग गावामधील सर्व ग्रामस्थ, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सर्व शाळेचे शिक्षक स्टाफ, बेडग ग्रामपंचायत, ग्रामसेवक, कर्मचारी या सर्वांनी चांगली मदत केली. त्यामुळे हा कार्यक्रम भक्तियोगाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला.